भक्तांनो, तुम्ही किती थकला असाल, दुःखात असाल, तर हा संदेश तुम्हाला शांतता देईल. आधी त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींकडे आपण एकच प्रार्थना करायची आहे. हे परमशांतीच्या श्रोता, हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयास निवास करतो आहेस आणि तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही. हे गुरुराया, माझ्यावर कृपा करा, मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती द्या आणि या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन आणि त्याला शांत करेन. त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस, तुझे जे जे हुकूम देतोस आणि त्याचे पालन मी करेल आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन. आणि हे स्वामी आई, तू माझी गुरु माऊली आहेस आणि तू पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि मला प्रेरणा नक्कीच दे. असं स्वामींकडे आपण प्रार्थना करायची आहे. मीही स्वामींकडे एवढीच प्रार्थना करतो की तुम्हाला सर्व काही मिळो आणि तुमच्या सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण हो, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षातही येत नाही. मग नंतर ती त्याला आपोआप लक्षातही येत असते. तोपर्यंत आपण थोडा धीर धरायचा आहे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी भरपूर येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत टाकतो ना आणि आणतो ना, त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कधीही सत्कर्म करा आणि दुष्कर्म कधीही करू नका आणि चांगल्या मार्गाला तुम्ही राहा, एवढंच तुम्ही करायचं आहे. मित्रांनो, मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो असे स्वामी म्हणत आहेत, जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले आहेत, त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा, बाकी बघायला मी आहेच, निश्चिंत तुम्ही राहा, असे स्वामी आपल्याला अभय वचन देत आहेत आणि ते आपण स्वीकार नक्कीच करायचा आहे. मित्रांनो, आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच आपल्याला फायदा होत असतो. मग तो फायदा आपण घ्यायचा आहे. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त त्यात महत्वाचं असतं. म्हणून तुमचा स्वतःवर पूर्णपणे विश्वास असायला हवा, कारण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तरच देव तुमच्यावर नक्कीच विश्वास ठेवेल आणि भरपूर काही तुम्हाला देईल. म्हणून तुम्ही भरपूर काही मिळवा आणि भरपूर काही कमवा, पण देवाला कधी विसरू नका. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार नक्कीच करायला शिका आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती कराल. म्हणून देण्याची सवय असावी माणसाला, म्हणजे येणं आपोआप होतं. मग तो मान असो, प्रेम असो किंवा मग वेळ असो, मग ते तुमच्याकडं नक्कीच दुपटीने येतं आणि भरपूर काही देव तुम्हाला देतो. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण जगात एखाद्याला सर्व काही कधीच मिळत नसतं आणि सर्व काही तो कमावू नाही शकत. म्हणून देव सर्वांना देत असतो आणि तुम्ही एकजुटीने राहिलं तर तुम्हाला सर्वांनाच देव नक्कीच देईल, हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, आयुष्यात अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्याला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि ती संधी आपण नक्कीच घ्यायची आहे. आणि देव आपल्याला नवीन संधी या देतच असतो. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना तुम्ही कधीच विसरू नका आणि शेवटपर्यंत त्यांची साथ नक्कीच द्यायला शिका. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझीच गरज आहे हा भ्रम डोक्यातून काढला ना की माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि मग जीवाभावाचा होऊन तो सर्वांसोबत राहायला शिकत असतो. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून तुमची ज्या माणसाला गरज आहे त्या माणसासोबत तुम्ही गरजेपुरता राहू नका, मग तुम्ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत नक्कीच राहा. जसे देव आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो तशी तुम्ही त्यांना साथ दिली पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलते आणि बदलूनच राहते. म्हणून
वेळेला तुम्ही नक्कीच घाबरू नका आणि ती वेळ तुमच्यावर चांगली येणार आहे हे तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलंय बघण्यात आपण इतके व्यस्त असतो ना की परमेश्वराने आपल्याला स्वतःला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. म्हणून तुम्हाला जे देवाण दिलंय त्यासाठी देवाला नक्कीच तुम्ही धन्यवाद म्हटले पाहिजे आणि दररोज तुम्ही देवांसमोर नतमस्तक झाले पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्कीच जगा, मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नाही. कारण तुम्ही दुसऱ्याला जेवढी जास्त मदत केली तेवढीच जास्त देव तुम्हालाही मदत करायला मागं पुढं बघणार नाही. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. मग प्रयत्न फक्त तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. आणि हेच सत्य आहे आणि तेच तुम्ही मिळवलं पाहिजे आणि तेच तुम्ही करत राहिलं पाहिजे. म्हणून मित्रांनो, एक काम करा, प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा मात्र फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर गेलेले असतात आणि दूर जात असतात. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हेही स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक है आपली जिंदा तब तक होती रहेगी अपनी निंदा. म्हणून निंदा तर होणारच आहे, म्हणून ते सहन करत राहायचं आणि पुढे जीवनात चालत राहायचं. पुढचं पुढे बघून घ्यायचं आणि देव आपलं चांगलंच करणार आहे या अर्थाने आपण चालत राहायचं. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही भरपूर काही गोष्टी करा, पण नक्कीच तुम्ही स्वतःच्या भावाला जपा आणि तुमच्या परिवाराला नक्कीच जपा. म्हणून 1.5 शाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. कारण ते तुमचं कधीच ऐकून घेणार नाही आणि मग त्यांच्यासमोर बडबड करण्याला काही अर्थ सुद्धा राहत नाही. हेही तितकंच खरं आहे. शांत राहणं याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा या जगात कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा तुमच्या ते अहंकाराचा आणि स्वीकार करा तुमच्या ते वास्तविकतेचा. एवढंच मात्र तुम्ही नक्कीच करू शकता आणि त्यानेच तुम्ही पुढे जाणार आहेत. हेही तितकंच खरं आहे. म्हणून भाकरी सुद्धा दोन्ही बाजूनी भाजली ना तरच ती भरपूर काही छान आणि गोड लागत असते. त्याचप्रमाणे जीवनात तुमच्या नाती ही दोघी बाजूंनी तेवढीच घट्ट असली ना मग ती शेवटपर्यंत टिकत असतात, नाहीतर ती सुद्धा टिकत नाही. आणि मग तुम्हाला भरपूर काही गोष्टीचा त्याग करावा लागतो आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला विसरून जाव्या लागतात. मित्रांनो, म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर जो व्यक्ती तुमच्या विरुद्ध असेल त्याच्यासोबत कधीच राहू नका आणि तो तुमच्या सोबत असेल असं तुम्हाला वाटतंय त्याच्यासोबत शेवटपर्यंत राहा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नसतो. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आले ना तरी आपला चांगुलपणा हा कधीच सोडू नका आणि चांगले शेवटपर्यंत राहा. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते. म्हणून खऱ्या लोकांवर तुम्ही कधीच संशय घेतला नाही पाहिजे, कारण ते शेवटपर्यंत खरे असतात आणि आपल्यासाठी ती खरीच असतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान तुम्ही समजायला हवं. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि तुमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून संघर्ष तुम्हाला येत आहेत. एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला चांगले दिवस हे नक्कीच लवकरच येणार आहेत. फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात आणि शेवटपर्यंत ती ठेवायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही आणि कधीच तो तडा गेल्याशिवाय नक्कीच पुढे पण राहत नाही, पण त्याला आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून एकनिष्ठ राहा. तुम्ही सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. म्हणून तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त तुम्ही पुढे जाल. हाच नियम प्रकृतीचा आहे आणि स्वामींनीच हा नियम बनवला आहे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत राहा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल आणि भरपूर पुढे जाल. म्हणून नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनात जो व्यक्ती अतिविचार करतो तो आपला वेळ भरपूर काही वाया घालवत असतो. म्हणून खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना
तरी आज ना उद्या त्याला त्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही नक्कीच त्याला मिळतील आणि ती कर्माची फळे त्याला भोगावीच लागतील. कारण कर्माची फळं ही सगळ्यांना भोगावीच लागतात आणि ते त्यांना फेडावीच लागतात. म्हणून कर्माची फळं ही कुणाला चुकली नाहीत, ती सगळ्यांनाच ती नक्कीच नमवतील. म्हणून तुम्ही कर्म ही चांगली ठेवली पाहिजेत आणि चांगल्या मनाने केली पाहिजेत. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत कळत नाही. म्हणून चांगल्या माणसांची किंमत आपल्याला कळत असेल तर तुम्ही त्यांना जपून ठेवले पाहिजे आणि नक्कीच त्यांची कदरही केली पाहिजे. म्हणून संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही. म्हणून जेवढं तुम्ही जास्त प्रामाणिक राहाल तेवढं जास्त तुम्ही आयुष्यात पुढे जात राहाल. मग तुम्ही ते माणसासोबत राहिलात तरी चांगलं आणि तुम्ही देवासोबत राहिलात तरी चांगलंच. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे आपल्यावर कर्ज होऊन जाते, ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला नक्कीच करावी लागते आणि ती परतफेड आपल्याला करतच राहावी लागते. म्हणून कुणी आपल्या सोबत असू किंवा नसू, नाराज मात्र नक्कीच होऊ नका. कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती या जगात कुणीच नाही आणि स्वामींसोबत तुम्ही असला तर स्वामी तुम्हाला मागेही पडू देणार नाही आणि नक्कीच तुम्हाला स्वामी फक्त वर घेऊन जातील आणि पुढे पुढे घेऊन जातील. म्हणून इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे, एवढं मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल मित्रांनो, पण कोणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं आणि ते माणुसकी आपण नक्कीच जपून ठेवली पाहिजे. कारण माणुसकी जपून ठेवली तरच आपण माणसांना ओळखायला शिकू आणि माणुसकी जपून ठेवू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जात आहे. कारण एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर तिथून उठून गेलात आणि घरी गेलात ना तर पुढची चर्चा ही तुमचीच असणार आहे, हे मात्र कधी विसरू नका. म्हणून अशा लोकांसोबत राहणं आणि अशा लोकांच्या संगतीत राहणं हे कधीही सोयीस्कर नसतं आणि चांगलं नसतं. एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि त्या मार्गाने पुढे पुढे जात राहायचं आहे. मित्रांनो, कधीही कोणाचा तिरस्कार करू नका आणि कधी कोणाच्या वाईट संगतीत तुम्ही नक्कीच राहू नका. म्हणून कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कधी बोलू नका, टोमणे कधी मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर तर नक्कीच हसू नका. कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून नियती ही भरपूर कर्माची फळं आपल्याला देत असते आणि कर्म सगळं आपल्याकडून वसूल करून घेत असते. म्हणून नियतीला तुम्ही नक्कीच घाबरा आणि जीवनामध्ये कधीही कोणाचा तिरस्कार करू नका. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आपण चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे. आणि तो चांगला विचार जर आपल्याला करता आला तर आपण आयुष्यात भरपूर काही पुढे जाऊ आणि भरपूर काही गोष्टी आपण मिळवू शकू. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं. एवढं मात्र लक्षात घ्यायला शिका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलं पावले भेटूनच जातील आणि ती लोक तुम्हाला भेटतच असतात. म्हणून तशा लोकांना विसरत चला आणि म्हणून स्वार्थ ज्याला असला त्या लोकांना तुम्ही ओळखायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही प्रगती कराल आणि भरपूर काही पुढे जाल. म्हणून स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढतो, मनासारखं झालं की हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात. म्हणून तुम्ही कमी अपेक्षा ठेवा आणि अपेक्षा कमी राहिल्या की सर्व काही चांगलं होतच. म्हणून मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना त्यापेक्षा जास्त तो अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत तुम्ही फक्त राहा. आणि जेव्हा आपण हसत राहू तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होत असतो आणि आपण सुखी आणि समाधानी जास्तीत जास्त होत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र कायम भरारी ठेव बाळा. आणि तुझा दिवस एक दिवस नक्कीच बदलेल, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेवायला शिक. नक्कीच तुझ्या सोबत मी राहील आणि शेवटपर्यंत राहील. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुझा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न हा मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा तुला एक दिवशी शक्य होईल आणि त्यासाठी आम्ही तुझी मदत करू, असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. म्हणून स्वामी मदत करण्यासाठी तयार आहेत. फक्त आपण एक हात पुढे सरकवला पाहिजे आणि आपण स्वामींजवळ गेलो पाहिजेत आणि त्यांच्यावर आपण तसाच विश्वास फक्त ठेवला पाहिजे.
एवढं लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि पुढे पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील. हेही तितकंच खरं आहे. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा तुम्ही ठेवला पाहिजे ना. चांगल्या लोकांची त्यांना चव आणि वाईट लोकांना त्यांचा ठसका हा आयुष्यासाठी लागलाच पाहिजे. आणि त्या लोकांना तुमची किंमत नक्कीच कळली पाहिजे. कारण अशा लोकांना तुम्ही असं वागल्याशिवाय काही कळत नाही आणि कोणत्या गोष्टी त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही. मग अशी काही लोक असतात. म्हणून स्वामी सांगतात, चूक महत्वाची असेल तर व्यक्ती नक्कीच विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक नक्कीच तुम्ही विसरली पाहिजे. आणि ती चूक विसरलेत तरच तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाचा असेल आणि त्या व्यक्तीला तुम्ही भरपूर काही गोष्टी सांगू शकाल आणि त्याच्यासाठी भरपूर काही गोष्टी तुम्ही करूही शकाल. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. आणि जो व्यक्ती समाधानी असतो ना, तो खरंच खुशी आणि आनंदित असतो. म्हणून हातात हात घेतला तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले ना तर भक्ती होत असते. म्हणून दोन्ही हात जोडून स्वामी समर्थांना तुम्ही नमस्कार करायचा आहे आणि एवढंच मागायचं आहे, स्वामी आमच्या पदरात फक्त सुख टाका आणि दुःख झेलण्याची ताकद आम्हाला नक्कीच द्या. म्हणून हात आपटतो ना तेव्हा टाळी वाजते आणि कुणाला हात दिला ना तर मदत होते. म्हणून हाताचे महत्व इतके आहे ना की सांगू नका. म्हणून तुम्हाला कोणी मदत नाही केली तर चालेल, पण तुम्ही दुसऱ्यांना नक्कीच मदत करायला शिका. आणि मदत केले तर भगवंत हा पाहत असतो आणि तो संकटकाळी आपल्याला सुद्धा तेवढीच मदत करत असतो. हेही तितकंच खरं आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. आणि बाळा, एवढंच तू लक्षात ठेव, दोष लपवला की तो मोठा होत असतो. म्हणून दोष कधी लपवू नको, तो सांगत जा आणि कबूल करत जा की मी दोष केलाय. म्हणून कबूल केला की तो दोष नाहीसा होत असतो आणि तो पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. म्हणून पैसा, संपत्ती, धनदौलत याचा कधीही गर्व करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला नाही जात, तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि कर्म चांगले असली तर नक्कीच तुम्हाला देवही भरपूर काही देतो आणि मनापासून देतो. म्हणून डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत आणि संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि चुका झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातील अनेक समस्या आपल्या भरपूर काही दूर होत असतात. म्हणून कुणाच्या वाचून कुणाची काहीच अडत नाही. हे जरी खरे असले ना तरी कोण कधी उपयोगी पडेल ना हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि प्रेमानेच आपण राहिले पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोलायला शिका आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही मौन बाळगायला शिका. म्हणून जेवढे जास्त तुम्ही मौन बाळाल तेवढे जास्त गोष्टी तुम्हाला कळत जातील आणि तुम्हाला समजून जाईल की कोण आपल्या मार्गात किती अडथळा आणतोय आणि कोण आपल्या मार्गात चांगलं करतोय. म्हणून जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा तुम्ही जर चांगली करताय आणि थोडी त्यात इम्प्रूव्हमेंट झालीये तर समजून घ्यायचं आपण जिंकत आहोत आणि आयुष्यामध्ये आपण भरपूर काही पुढे जात आहोत आणि आपण प्रगती पथावर नक्कीच येत आहोत. म्हणून स्वामी म्हणतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही आणि फक्त भगवंत त्याचे चांगलेच करतो आणि त्याचे कर्म फेडण्यामध्ये त्याची मदत भगवंत हा नक्कीच करत असतो. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची वाट बघत असते आणि ते चुकी जर झाली तर म्हणून समजून जा की तुम्हाला भरपूर काही झेलायचं आहे आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट नक्कीच कराव्या लागतील. म्हणून मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती ही चांगली असावी लागते. म्हणून तुमचं मन किती चांगलं आहे त्याच्यावर सर्व गोष्टी ह्या अवलंबून असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय वाटता तुम्ही घेऊ नका, कारण ते चुकीचे असू शकतात. कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय आपल्याला घेता येत नाही. मग आपण चुकीच्या मार्गाला वळत असतो आणि मग त्या चुकीच्या मार्गावरून आपल्याला भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागतात. म्हणून स्वतःच्या आयुष्यात तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले असते आणि भरपूर काही श्रेष्ठ असते. म्हणून इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त आपला सनातन धर्म सांगतो की मन पवित्र असेल आणि विचार नक्कीच तुमचे चांगले असतील तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही तेवढे आनंदित आणि उत्साही आणि मनापासून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे. नक्कीच तुम्हाला दररोज सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास होतो ना आणि अधर्माची वाढ होत असते ना तेव्हाच
मी आपले रूप रचतो म्हणजे लोकांसमोर प्रगट होतो असं देव म्हणत आहे. म्हणून देव अवतार घेत असतात आणि ते आपल्याला कधीच कळू देत नाही की मी कोणता अवतार घेतलाय. पण ते अवतार घेऊन आपले कष्ट मात्र नक्कीच दूर करत असतात आणि आपल्याला भरपूर काही गोष्टी ते सांगण्यासाठी येत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे जी तुम्हाला आतून पोखरत राहते. म्हणून विनाकारण चिंता आणि भीती करण्याची काही गरज आपल्याला नसते आणि करायचीही नसते. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि शेवटपर्यंत आपण लढायला शिकलं पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. म्हणून तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं आणि तेच धरून लोक चालत असतात. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो आणि हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्या हातात आहे आणि ते कर्मच घेऊन तो पुढे जात राहतो. म्हणून कर्म चांगले करा. नक्कीच तुम्हाला मार्गही देव चांगलाच काढून देईल आणि चांगल्या मार्गाने तुम्हाला देव भरपूर काही देतो. म्हणून तुम्ही चांगल्याच मार्गाने शेवटपर्यंत राहिले पाहिजेत. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं अभय वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि ते अभय वचन घेऊन आपण चालले पाहिजे आणि चांगल्या चांगल्या मार्गाला आपण पुढे पुढे जात राहिले पाहिजे. एवढंच आपण करायला शिकलं पाहिजे. आणि जीवनात जर आपले कर्म चांगले असले तर देवही आपल्याकडे चांगल्या नजरेने बघत असतात. स्वामी म्हणतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्याकडे या गोष्टी असणं कायम गरजेचं आहे. अत्याधिक आराम आणि अति प्रेम माणसाला अपंग बनवत असते. म्हणून या दोन्ही गोष्टी तुम्ही अति करू नये. आणि कोणती गोष्ट माणसाने अति केल्यास तिची नक्कीच माती होत असते. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना सकाळी उठून त्यांना वनवासला जायला लागलं होतं. म्हणून आपल्यालाही तसंच काही गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात. म्हणून माणसाने नेहमी गर्व कधी करू नये आणि अहंकार देखील कधी करू नये. कारण आपल्या वाट्याला काय लिहिलंय हे आपल्याला माहीत नाही. फक्त आपण या वर्तमान काळात जगून घेतले पाहिजे आणि मनसोक्त याचा आनंद नक्कीच घेतला पाहिजे. प्रेम आणि आस्था या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत. म्हणून आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला घडत असते आणि आपल्याला चहूबाजूंनी ईश्वराचे दर्शन घडून आपल्याला परमसुख हे लागत असते. म्हणून आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वोत्तम उत्तम नाते आहे. म्हणून तुम्ही हे विश्वास ठेवायला शिका आणि नक्कीच तुम्ही विश्वास ठेवलात तर समोरचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवेल आणि त्यामुळे नातं घट्ट होण्याची शक्यता ही जास्त वाढून जात असते. मोती होण सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होण एखाद्या चातकाची ताण भागवणे अधिक श्रेष्ठ असते. म्हणून तुम्ही कोणाच्या तरी मदतीला आले हे त्यात महत्वाचं असतं. बाकी कोणतीही गोष्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट नसते. एवढं तुम्ही लक्षात घ्या. उत्तम दिवस आठवणी देऊन जातात आणि चांगले दिवस आनंद देऊन जातात. वाईट दिवस अनुभव देऊन जातात व ते सर्व काही शिकवूनही आपल्याला जात असतात. म्हणून फक्त आपण संयम ठेवायचा आहे आणि चांगले दिवस आपल्यावर येणार आहे याच्यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा आहे. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडून येतील आणि भरपूर काही तुमच्यासोबत चांगलं होणार आहे याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घेतले पाहिजे व त्यासाठी त्या व्यक्तीला आपण त्याप्रमाणे राखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्याशी आपण वागलं पाहिजे. म्हणून नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. आणि ती दिशा एकदा तुम्हाला मिळाली की तुम्ही जीवनामध्ये पुढे पुढे जात राहता. मग तुम्ही कधीही मागे वळून पाहत नाही. हेच त्याच्यामधलं खरं सुख आहे. तुम्हाला ज्या विषयाची नक्कीच आवड आहे ना त्या विषयामध्ये तुम्ही पुढे गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही मोठमोठ्या गोष्टी तुम्ही साध्य केल्या पाहिजे. कारण ज्यामध्ये तुम्हाला आवड असते ती गोष्ट तुम्ही मनापासून करत असता आणि मनापासून ती गोष्ट तुम्ही केली तर तुम्हाला सुखही मनापासून लाभत असतं. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. कारण सज्जन मंडळी करून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळत असतात आणि त्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या यातच आपलं भरपूर काही श्रेष्ठ असतं. म्हणून माझा जन्म कोठे व्हावा
कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्यासाठी माहिती नव्हते आणि हे माझ्या हातीही नाही. म्हणून त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो यावर तुमचा नक्कीच आतोनातपणे विश्वास असायला हवा. आणि हा विश्वास असला की तुम्ही जगामध्ये कुठेही जा, तुम्हाला नक्कीच यश प्राप्ती होईल आणि ओल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. म्हणून येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही आपल्याला मिळत असतो आणि तो आनंद आपण नक्की साजरा करायचा असतो आणि त्या आनंदात आपण मिसळून जायचं असतं. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहू, पण कुणाचा फायदा घेऊन आम्हाला पुढे जायचं नाहीये आणि पुढे आपण होऊ शकत नाही. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा घेत असाल तर नक्कीच त्या कर्माची फळं तुम्हालाही वाईट भेटतीलच, हेही तितकंच खरं आहे. दुनिया कशी पण असू दे देवा, पूर्ण खात्री आणि पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर आणि तो विश्वास तुम्ही कधी डगमगू देऊ नका. आणि तुमच्यावर विश्वास मला सर्वत्र आहे आणि 100% आहे. फक्त तुम्ही साथ आमच्या संकटामध्ये द्या, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ हा तुमचाच असतो मित्रांनो. कौतुक प्रेरणा देत असते, तर टीका ही सुधारण्याची तुम्हाला एक संधी देत असते. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने त्या लोकांची ओळख आपल्याला होत असते की हा माणूस कसा होता आणि तो माणूस कसा होता. म्हणून प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असते आणि देव आपल्याला शिकवून जात असतो. म्हणून फक्त देवावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे आणि जो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. पुन्हा जेवढी येतात तेवढे सुखही येतात. म्हणून दुःख येणारच आहेत, फक्त तुम्ही सुखाची अपेक्षा करा आणि सुखही तुम्हाला मिळणार आहे याची फक्त अपेक्षा ठेवायला शिका. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एक, आणि तोच म्हणजे तुमचा फक्त या पृथ्वी तलावावर तुमची आई. आणि तोच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि तोच पर्याय तुम्हाला भेटणार आहे. स्वामी सांगतात, शोधायचा असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधतच येतील आणि ते तुम्हाला शोधून तुमच्याकडून उपयोग तुमचा करून घेतील आणि नक्कीच तुमचा फायदा घेऊन ते चाललेही जातील. म्हणून अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरची स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहत असतो आणि ज्याचे हृदय चांगले असते देव त्याला भरपूर काही गोष्टी देत असतो आणि मनापासून देत असतो. म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात. म्हणून चांगल्या गोष्टी जपायला शिका. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, ती आपण प्रेमानेही जपलीच पाहिजे आणि त्यांना सांभाळलंच पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली, म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा असतो आणि आपण फक्त जीवनात पुढे चालायचं असतं. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि ते आपण सुखाने जगत राहिले पाहिजे, एवढंच मात्र निश्चित आहे. मी आणि म्हणून सगळे आहे, म्हणून याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे आणि या जगात सगळ्यांसोबत मी वावरत आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवायला शिका. आणि सर्वच माणसं आपल्यासाठी भरपूर मोलाची आणि कामाची आहेत. प्रसिद्धी अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची ताण ही भागत नसते. म्हणून तुम्ही जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी असतात आणि ते सुख तुम्हाला प्राप्तही तेवढं चांगलं होत असतं. म्हणून देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक नक्कीच मात्र असा विचार आहे की दुसऱ्याचे वाईट करणाऱ्यांना मात्र देव कधीच सोडत नसतो. त्यांच्याकडून ती वसुली केल्याशिवाय देव त्यांना जाऊही देत नाही. म्हणून कोणाच्याही वाईट परिस्थितीवर हसू नये आणि एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच आपण पाहू नये. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचेच ते बदलत असतात आणि ते बदलत राहत असतात. म्हणून तुमचेही दिवस बदलणार आहेत, फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि तो विश्वास ठेवला तर तुम्ही नक्कीच जीवनामध्ये काही ना काहीतरी नक्कीच तुम्ही करू शकाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवूही शकाल. म्हणून तो विश्वास ठेवायला तुम्ही शिका आणि नक्कीच तुम्ही भरपूर काही पुढे जायला शिकाल. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ ही नक्कीच माझ्याशी असणार आहे आणि मी त्याला नक्कीच तो धडा शिकवेल. आणि म्हणून जिथे दोन घास प्रेमाने खाता येतील
अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल असं संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत नक्कीच वाढून जाते आणि ते 100 पटीने पुढे जात असते. म्हणून अशी माणसं भेटणंही तुमच्या नशिबात असायला हवं. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं. त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावरच अवलंबून असतं. म्हणून ते तुम्हालाच करायचं आहे. म्हणून त्या पद्धतीने तुम्ही विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न नक्कीच केले पाहिजे. आणि बाळा, कोणी साथ दिली नाही हरकत नाही. तू स्वतःसोबत आहेस. तुला साथ मिळत नसेल, कोणी विश्वास ठेवत नसेल, कोणी तुझी वाट बघत नसेल, हरकत नाही. कारण तुझी यशाची सुरुवात इतरांवर नाही, तुझ्यावर अवलंबून आहे. जेव्हा तू स्वतःला आधार देतोस तेव्हा जगाला काहीच वाटत नाही. पण पुढे जाऊन तेच लोक तुला आदर्श मानतात. सुरुवात एकट्यानं होते, पण यशात सगळे सामील होतात. म्हणून तू यशस्वी होणार आहे लक्षात ठेव आणि स्वामींवर विश्वास ठेव. नक्की सुखाचे दिवस येतील आणि भरपूर काही गोष्टी या बदलतील. स्वामी भक्तांनो, नातं हे वेळ पाहून पळ काढणारं नसावं, तर ते मनाचा तळ गाठणारं असावं. आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. आणि तसंच नातं तुम्ही स्वामींशी जोडायचं आहे आणि ते नातं एकदा जोडलं की स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतील आणि ती साथ तुमची शेवटपर्यंत देतील. कारण स्वामींनी आपल्याला वचन दिलंय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते वचन आपण ध्यानात ठेवायचं आहे. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व मनोकामना आणि इच्छा पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. ज्या लोकांचं आपल्या आयुष्यात काही स्थान नाही, अशा लोकांचं बोलणं अजिबात अजिबात तुम्ही घेऊ नका. आणि आयुष्यात आलेले अवघड वळणं आपल्यालाच पार पाडावी लागतात. भावा, कोणी नाही येत मदतीला. सगळे दिखाव्यापुरते असतात आणि ते दिखाव्यापुरताच ते काम करत असतात. म्हणून अशा लोकांपासून आपण लांब नक्कीच राहिलं पाहिजे. म्हणून कधी कधी आयुष्यात काही चांगलं झालं तरी त्यात आनंद वाटत नाही, कारण भूतकाळात मनावर झालेल्या जखमा अजूनही ताज्याच असतात. म्हणून जीवनातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये, हे फक्त आपण लक्षात ठेवायचंय. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्यांचे कर्म चांगले असतात. म्हणून जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललं आहे हे माहीत नाही, तर त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला 4 चौघात मत मांडण्याचा काडीमात्र अधिकार नाही. म्हणून कोणाचेही काही तुम्ही बोलू नका आणि कोणाविषयी काही इकडं तिकडं काहीतरीच दुसऱ्याजवळ वाईट बोलायचं असं कधी करू नका. आपण चुकत आहोत हे लक्षात आल्यावर शक्य तितक्या लवकर वाट बदलता यायला हवी. गर्दीत पुढे पुढे जात राहिल्यावर काही वेळाने वाट बदलणं अवघड होऊन बसतं. मग ती वाट आपण बदलूही शकत नाही. मग आपल्याला त्या चुकीच्या मार्गावर चालत राहावे लागते. आपण म्हणतो एखादा माणूस बदलला, पण त्याच्या बदलण्यामागेही काही कारणे असतात. पण ती कारणे दुर्लक्षित राहतात आणि बदल्याचं वागणंच फक्त नजरेत येतं आणि आपण चांगल्या विचाराने त्याच्याकडे बघतही नाही. म्हणून आपण विचार नेहमी चांगला करावा. सगळं तत्वज्ञान सोडा. एकच गोष्ट काळजावर कोरून घ्या. यश सगळे अवगुण धुवून टाकतं, तेव्हा तेवढं मिळवा आणि लोक तळवे नक्कीच तुमचे पाया पडायला येतील आणि मग तुम्हाला साक्षात नमस्कारही घालतील की तू करून दाखवलं. म्हणून कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतातच आणि फक्त असावा लागतो थोडा संयम. आणि तो संयम तुमच्याकडे असला की सर्व काही शक्य होणार आहे, हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. एखाद्याची वाईट वेळ पाहून त्याची थट्टा करत असाल तर लक्षात ठेवा, वेळेचा फेरा फिरला की तुम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ शकता आणि मग तुम्हाला ही कर्माची फळं ही भोगावी लागू शकतात. आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं. हारलो तरी चालेल, पण मैदान सोडायचं नाही. कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगत असतो. म्हणून त्या सूर्याकडे तुम्ही बघत परत तुम्ही नवा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्य कितीही बिकट असू द्या, स्वाभिमानी माणसं स्वतः कष्ट करूनच जगतील, पण कुणाकडे भीक मागणार नाहीत. आणि तुम्ही कष्ट करून जगायचं, कारण कष्टाची भाकर नेहमी गोड लागत असते. पाठीवर कौतुकाची थाप देणारी परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी लोक मात्र ही आपलीच असतात आणि ती आपलीच लोक आपले पाय खेचत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही ओळखले नाही त्यांना लवकरात लवकर ओळखायला शिका. जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये आणि ती खोटी नाती ती टिकत सुद्धा नाही. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि माझंही दाखवायचं नसतो.
कारण शांत दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चारू शकतो आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येकाला नमत्या शब्दाने बोलले पाहिजे आणि अगदी सावधानतेने आणि नमून आपण बोलले पाहिजे. एकटी एकटी राहणारी सर्वच माणसं गर्विष्ठ नसतात. काही अनुभव असे मिळालेले असतात की पुन्हा ते सहन करण्याची अजिबात इच्छा त्या व्यक्तींना नसते. म्हणून कष्टाच्या पैशात माज करण्यात जी मजा आहे ना, ती हरामाच्या पैशात अजिबात नाही आणि त्यात सुखही नाही आणि त्यात तुम्हाला समाधानही मिळणार नाही. पण कष्टाची 2 भाकर जरी असली त्यात तुम्हाला नक्कीच समाधान आणि सुख प्राप्त होत असते. लोक रंग दाखवतात, आपण तेच आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे असतात आणि आपली वेळ आल्यावर त्याचं थोबाडं रंगवायचं असतं आणि असंच आपण जगायचं असतं. कारण या दुनियेत, या कलियुगात तुम्ही जर सरळ जगलात तर तुम्हाला मानही मिळणार नाही आणि सन्मानही मिळणार नाही. थोडं वाकड्यात गेलं की तुम्हाला नक्कीच लोक सलाम करतील आणि चांगलंही बोलतील. म्हणून तसंही राहायला शिका. जो जसा त्याच्यासोबत तसंच वागायला शिका. घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्यांच्या पुढे कधीच उभे राहू नका. कधी लात मारतील हे सांगताही येत नाही. म्हणून घर जळत असतं तेव्हा बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते भावकी आणि त्या भावकीकडे आपण लक्ष द्यायचं नाही. आता यात कुणाची चांगली असते तर कुणाची वाईट असते, पण ज्याचं त्याचं त्याने ठरवायचं आहे. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं. लाखांच्या गादीवर तुम्ही नक्कीच झोपा, पण हे विसरू नका की आपण किती गरिबीतून वर आलोय आणि आपण किती कष्ट घेतले आहे. म्हणून ते माणसाने शेवटपर्यंत विसरायचं नसतं. काही लोकांना वेळेत जाणीव करून देणं गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात खरंच फरक असतो आणि खूप मोठा तो फरक असतो. म्हणून ते आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे आणि समोरच्यालाही आपण समजावून घेतलं पाहिजे. कारण यामध्ये माणूस पूर्णतः खचून जातो आणि माणसाच्या मनामध्ये तेच तेच विचार हे भिरकवत असतात. मग माणूस भरपूर काही गोष्टी या सोडून देत असतो आणि त्याला दुसऱ्या गोष्टी काहीच आठवतही नसतात. म्हणून मित्रांनो, कुणाला बोलताना जरा तुम्ही विचार करून नक्कीच बोललं पाहिजे. कारण कुणाच्या मनाला किती लागल हे सांगताही येत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात काहीही करा पण यश मात्र नक्की मिळवा, तरच लोक तुम्हाला सलाम ठोकतील. म्हणून तुम्ही या आयुष्यामध्ये जगत असताना स्वामींची सेवा कधीच सोडू नका आणि स्वामींची सेवा ही करत राहा. कारण आपला स्वभाव त्याने चांगला होतो आणि आपलं मनही त्याने निर्मळ होत असतं. स्वतःचा स्वभाव इतका चांगला ठेवा की आयुष्यात भेटणारा प्रत्येक माणूस शेवटपर्यंत विसरला नाही पाहिजे आणि त्याने तुमची आठवणही काढलीच पाहिजे. म्हणून दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याकडे काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे आणि तो दिला तरच मिळत असतो. म्हणून आपली माणसं जवळ असताना जर त्यांची किंमत कळली तर आयुष्यात पश्चाताप करण्याची वेळ आपल्याला परत येणार नाही. हेही तितकंच खरं आहे. सुखात राहायला खर्च नसतो, पण सुखात आहे हे दाखवायला खूप खर्च होतो. म्हणून ते कधीच तुम्ही दाखवू नका आणि तुमच्या मर्जीप्रमाणे जगा आणि तुम्हाला ज्यात समाधान लाभेल तीच गोष्ट तुम्ही करा. मग आलेली अनेक संकटे जेव्हा आपल्या नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकटे म्हणजे परमेश्वराची कृपा असते असं आपण समजायचं आहे. प्रकृती का आमंत्रण है, जो स्वीकार करता है वही आगे बढ़ता है. म्हणजे तुमच्यासोबत जे काही वाईट झालं ते तुम्ही स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. कारण ही प्रकृती आहे आणि ही जीवन आहे. इथं चढ उतार तुम्हाला येणारच आहेत आणि ते तुम्हाला पार करावेच लागतील. म्हणून मस्तक थोडं वाकून बघा, अहंकार तुमचा मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलख करून बघा, दगडी मन ही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवा, दुःखाचा काळ तुमचा निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदातच जग दिसू लागेल आणि ते जग तुम्हाला सर्व काही शिकवूनही जाईल. म्हणून मानवी नाती जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपले वाढत असतात आणि आपलेपणाही वाढत असतो. आणि आपल्याला जे जे हवं आहे ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जे अडचणी येतात त्यात तुम्ही देवाला हाक मारता आणि त्यातच तुम्हाला देवाचे दर्शनही होते आणि तुमचे कामही पूर्ण होते. म्हणून सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील, मग ते स्वीकारावे लागेल. कारण तुम्हाला या जगामध्ये कोणी असं मिळणार नाही जे तुमची निंदा करेल. म्हणून तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमची निंदा होणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मार्गाला चालत राहायचे आहे, एवढंच तुम्हाला करायचे आहे. सहजता सहजासहजी येत नाही. म्हणून सहजच तुम्ही कोणालाही पटवून घेऊ शकत नाही आणि त्याच्याकडून आपल्या गोष्टी करूनही घेऊ शकत नाही. त्यात कालावधी लागतो. मग तसंच आपण स्वामींची सेवा एकदम सहज करू शकत नाही.
त्यासाठी कालावधी लागतो आणि तुम्ही नामजप करत असाल तर तुम्हाला एक दिवशी त्याचं फळ हे नक्कीच मिळेल. फक्त थोडा वेळ लागेल, पण नक्कीच तुम्हाला फळ मिळेल. म्हणून आपली ओळख आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने नक्कीच झाली पाहिजे आणि त्या कामाने लोक आपल्याला ओळखले पाहिजेत. तुमचं काम हीच तुमची खरी ओळख आहे. नाहीतर एकाच नावाचे लाखो लाखो लोक आहेत आणि भरपूर काही लोक या जीवन तळावर आहेत आणि ते लोक एकमेकांसारखे जगत नसतात. प्रत्येक व्यक्ती भिन्न भिन्न असतो. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही, कारण ज्यांच्यात हिंमत त्यालाच किंमत, असं हे जग आहे. म्हणून तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही एक ना एक दिवस नक्कीच वर जाल आणि भरपूर काही गोष्टी तुम्ही मिळवू शकाल. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेले असते. म्हणून त्या संकटाच्या रूपी त्या पाण्यात तुम्ही पोहायचे आहे आणि तुम्ही तरुण बाहेर निघायचे आहे. कष्ट करावेच लागतील. यशाला कोणताही शॉर्टकट मात्र नसतो. बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की सगळं आपल्याला आठवत असतं आणि जुन्या गोष्टी आपण मनात त्या ठेवत असतो. पण तसं न करता आपण वर्तमानात जगलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा विचार करून चांगल्या गोष्टींनी पुढे गेलं पाहिजे. अनुभव मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य हे खर्च करावं लागत असतं आणि ते तुम्हाला खर्च करावंच लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे. मित्रांनो, आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व नक्कीच सगळ्यांना कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकालाच त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज ही कळाली पाहिजे आणि इतरही लोक जगायला उत्सुक झाली पाहिजेत. असं आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवा. कारण मातीत पडलेली साखर ही मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना समजण्याची कधी लहान चूक करू नका आणि कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका. कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक हे मान वाकवूनच घेत असतात आणि त्यांना नमावंच लागतं. म्हणून एकटं राहून स्वतःसोबत वेळ घालवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यात माणूस स्वतःला ओळखत असतो आणि ते स्वतःला तो समजून घेत असतो. म्हणून तुम्ही स्वतःला समजून घेतलं पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःसोबत वेळ दिलाही पाहिजे. म्हणून मित्रांनो, या जगामध्ये कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे. स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं. संवाद संपला की नातं थांबतं. म्हणून बोलून बघा, कदाचित तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल. श्वास व विश्वास दोन्ही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला सुद्धा ते शक्य बनवू शकतात. आणि म्हणून तुमचा विश्वास हा पूर्णपणे चांगला हवा आणि भक्कम हवा. माणसांचा संग्रह करणे इतकं सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणे असतं. पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते, तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर मात्र नक्कीच करावी लागते आणि ती कदर तुम्ही नक्कीच केली पाहिजे. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही, हे जरूर लक्षात असू द्या. म्हणून आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात आणि ते आपलेच आपण बघत असतो. आनंद वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान साक्षात परमेश्वराकडून लाभलेले असते. म्हणून जो दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणतो, त्याच्या जीवनात आनंद आणण्याचे कार्य परमेश्वर स्वतः करत असतात आणि ते त्याला आनंद सुद्धा देत असतात आणि ते मनापासून सर्व काही त्या व्यक्तीला देत असतात जो दुसऱ्यांना आनंद देतो. म्हणून परिस्थिती बदलली की माणसं बदलतात. आपलं कोण, परक कोण यांच्या सीमा स्पष्ट होतात. पण परिस्थिती बदलूनही जी माणसं बदलत नाही ना, तेच माणसं मनापासून आपले असतात आणि ते आपलीच होऊन राहत असतात. म्हणून त्या माणसांना जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे. मित्रांनो, कोणाला दुःख देऊन मिळालेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जात असते. म्हणून तेच, तुम्ही कुणालाही दुःख देऊ नका, सर्वांना आनंद द्या. भांडायचे असेल तर परमेश्वराशी भांडा, रुसायचे असेल तर त्यांच्याशी रुसा, शरण जायचे तर त्यांनाच जा. पण त्या विश्वासाने, जो विश्वास नामदेवांचा होता, राधेचा होता, मीरेचा होता, द्रौपदीचा, जनाईचा आणि गोरोबा काकाचा होता आणि मुक्ताईचा, सर्व संतांचा होता, ती श्रद्धा जी कधीच विचलित झाली नाही, म्हणून तर परमेश्वराला त्याचे होऊन राहावे लागले. ती ताकद असते फक्त अंतरीच्या प्रेमात आणि विश्वासात. काही झाले तरी ईश्वर माझा आहे
हे फक्त तुम्ही मनात ठाम ठेवायचे आहे. पिकलेले फळ हे 3 गुणांनी ओळखले जाते. एकतर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड होते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलत असतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथमतः त्याच्या बोलण्यात नम्रता असते, दुसरे म्हणजे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. आणि तो आत्मविश्वास आपल्याला नक्कीच मिळवायचा आहे. आणि तो आत्मविश्वास असला की आपण कुठेही आणि कसेही वावरू शकतो. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही आणि असंच आपण त्यात गुरफटत जात असतो. म्हणून गैरसमज कधी करून घेऊ नका. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असतात, परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच असतो. म्हणून सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे असे नक्कीच आपण म्हणू शकतो. आणि असं आपल्या पुरातनात म्हटलं सुद्धा आहे आणि तेच आपण नक्कीच केलं पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशाचीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करत असतो. म्हणून सदा संगती सज्जनांची धरावी आणि सज्जनांची संगती धरली की आयुष्यात आपण भरपूर पुढे जात असतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठी जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ना, ते कुठलीच पदवी ही शिकवत नसते. मित्रांनो, आयुष्यामध्ये जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचे आशीर्वाद ठेवा, कुणाचा तळतळात नाही. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये 2च वाक्य लक्षात ठेवायचे. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये आपल्याला समाधानही नक्कीच मिळणार असते आणि शेवट आपलं चांगलं होणार असते. हे सद्गुरुनाथा, प्रेमाने भरलेले डोळे द्या, श्रद्धेने झुकलेले आणि झुकणारे मस्तक द्या, मदत करणारे हात द्या, स्वतः सत मार्गावर चालणारे पाय द्या आणि नामस्मरण करणारे मन द्या आणि अंतिम श्वास तुमच्या चरणाशी विसावू द्या. एवढंच फक्त तुम्ही आम्हाला द्या. आपल्याला दुःख देणारे या जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हे आहे की आपल्या सगळ्यात जास्त मायेने जवळ घेणारे फक्त आपले स्वामी समर्थ सद्गुरू आहेत आणि ते आपल्याला जवळ घेत असतात. म्हणून श्री सद्गुरू म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 अवगुणांना बाजूला करून एक सद्गुण बघतात. आणि मनुष्य म्हणजे कोण? जो आपल्यातील 1000 गुणांना सोडून एक अवगुणाला बघतो. यामध्येच फरक आहे मनुष्यामध्ये आणि देवामध्ये. म्हणून परमेश्वर आपले चांगलेच बघत असतात आणि कधीच ते आपले वाईट बघत नाही. स्वतःच्या तोंडाने खूप मोठेपणा सांगून माणूस मोठा होत नसतो, तर तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरूनच लोकांना दिसून येतं. म्हणून वागण्यात खोटेपणा असेल तर जगण्यात कितीही मोठेपणा असला ना तरी काहीही उपयोग नसतो आणि त्याचा उपयोगही होत नाही. नातं जोडणे ही एक कला आहे आणि नातं टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे अंतरात्मा. म्हणून याच्यावरून ठरवायचं की आपण चांगले आहोत की नक्कीच वाईट आहोत. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये येत असाल तेव्हा आयुष्यामध्ये तुम्हाला परमेश्वरांनी पाठवले आहे. ते कशासाठी? तर दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी. आणि स्वतःचा मोह न धरता आपण दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि आपल्याला देवाने जे दिले त्यासाठी देवाकडे आपण धन्यवाद मानले पाहिजे. नाशिवंत हा देह सारा, उद्या भंगून जाईल. काय कमावले काय जमवले, कधीतरी माती मोल होईल. 2 शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमानेच जग जिंक, मग होतील सर्व सुखी. असं सद्गुरूंनी म्हटलं आहे आणि तेच खरं आहे. सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल तर सद्गुरू तारतील, एकटे असाल तर ते सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते दाखवतील, अश्रू धाबत नसतील तर मग ते पुसतील, आणि अशक्य तेही शक्य करतील. ते आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणून त्यांच्याकडेच आपण जे काही मागायचे ते पूर्णपणे मागायचे आहे आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छित आहे हे आपण नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती हा परमेश्वर करत असतो. म्हणून जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख हे बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून सद्गुरू इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला सद्गुरू कृपेने सुख प्राप्त होत असते.
आणि ते शेवटपर्यंत टिकत असते. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ तुमच्यावर येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी तुम्ही नक्कीच व्हा. यश तुमची वाट पाहत आहे आणि तुम्ही यशस्वी होणार आहेत हे तितकंच खरं आहे. सत्य ही अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद आपल्याला उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड हे आपल्याला करतच राहावी लागते आणि ती शेवटी आपल्याला भेटतही नाही आणि त्याची परतफेड होतही नाही. म्हणून मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छा पूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे आणि ते आपण शिकून घेतलं पाहिजे. मनाची तगमग थांबवण्याचे शिकवण्यासाठी अध्यात्म आणि अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे. आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच, ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे. म्हणून तुम्ही नामजप हा केलाच पाहिजे आणि नामामुळेच तुम्ही भरपूर काही मिळवू शकाल. म्हणून स्वामी समर्थांची नामस्मरण हे तुम्ही नक्कीच करा. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे आपल्याकडे काहीही असो ते तसंच ठेवावं, फक्त आपण एक समाधान मानून घ्यायला शिकावं आणि आपल्याला देवाने जे दिलं आहे त्यात आपण नक्कीच समाधान मानून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग माणूस कधीच सुखी राहत नाही आणि कधीच त्याला आयुष्यामध्ये कोणती गोष्ट प्राप्त झाली याचा आनंदही होत नाही. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्यास जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हेच सकारात्मक विचार तुमचे आयुष्य नक्कीच घडवतील. म्हणून सुंदर विचारांची माणसं अंधारात चमकणाऱ्या काजव्यासारखी असतात. विचारांच्या तेजाने गर्दीतही उठून दिसतात आणि त्यांचं तेज हे उभरून दिसत असतं. म्हणून स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी मोठं अगदी कारण असतं. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्याला भरपूर काही चांगल्या गोष्टी शिकवायला येतात आणि चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आपण आनंदित होऊन आनंद आपल्यात समावून जात असतो. म्हणून श्री सद्गुरू माऊली, तुम्ही मानवता धर्माचे डॉक्टर आहात. मनुष्याच्या अंतरी असलेले पण न दिसणारे रोग म्हणजे विषय विकार नष्ट केले आणि देहाला अंतरंगातून स्वच्छ केले. समर्था, आपण कायमच श्रवण दिलं की मानवता ही जात आणि माणुसकी हा धर्म, श्रवण हेच 72 रोगांवरचं औषध आहे आणि आपल्याशिवाय आमचे अस्तित्व शून्य आहे. तुम्हीच या विश्वाचे सर्वोत्तम डॉक्टर आहात आणि तेच आपल्याला तारून नेतील ही आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील आणि नक्कीच देव आपल्यावर सर्व कृपा करत असतात. ज्या विचारांमुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाकणे हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक असले पाहिजेत. मग तुम्ही जीवन अगदी चांगल्या रीतीने जगू शकता आणि समाधानकारकरित्या जगू शकता. जीवन बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन नक्कीच तुम्हाला मिळणार नाही हे तुम्हाला नक्कीच कळालं पाहिजे. आणि ते जीवन मिळवण्यासाठी तुम्ही धडपड करत असताना ते जीवन मिळाल्यावर तुम्हाला त्याची कदर नसते. मग जीवनाची कदर आपण नक्कीच केली पाहिजे. चतुरपणा करावा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते. कारण चतुरपणाला 4 दिवस चमक असते, पण प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो आणि कधी त्याची हारही होत नाही. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, रबराला एवढाही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागदच फाळून जाईल. म्हणून यातून तुम्ही आता शिकून घ्यायचंय की तुम्हाला कोणता बोध घ्यायचा आहे आणि कसा बोध घ्यायचा आहे. सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते जाणीवपूर्वक घडवावे लागतं. ते म्हणजे प्रार्थनेतून, माणुसकीतून आणि प्रेमातून आणि त्यागातून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्कर्मातून ते घडत असतं आणि ते सत्कर्मातूनच आपण घडवायला हवं. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी नक्कीच चांगलं असतं आणि पुढे टिकणार असतं. ज्या व्यक्तीसोबत विश्वासघात झाला आहे आणि प्रचंड दुःख भोगावे लागले आहे, इतकं सारं भोगूनही तो जर चुकीच्या मार्गावर जात नाही
आणि आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे करत राहतो आणि सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्री उपासना, नामस्मरण, मंगलाचरण, श्री सेवा हे करतो, असले लोक सद्गुरूंना खूप आवडतात आणि शेवटी असल्या लोकांचाच विजय होतो. कारण विजय हा नेहमी सत्यातच होतो आणि शेवटपर्यंत सत्कर्म आपल्या सोबत टिकत असतं आणि चांगलंच कर्म आपल्याला पुढे घेऊन जात असतं. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पहा, कारण काळ आणि वेळ ब्रह्मांड नायकाच्या श्री सद्गुरू नामस्मरणाने नक्कीच बदलते आणि एक दिवशी ते बदलूनच राहील. यावर तुम्ही विश्वास ठाम राहायला हवा आणि तो विश्वासच तुम्हाला पुढे घेऊन जात असतो. म्हणून चांगल्या माणसाला सगळी माणसे चांगली वाटतात, म्हणून माणसे ओळखण्यात चांगला माणूस चुकतो व संधी साधू लोक त्यांच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा हा घेत असतात. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका. आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणून जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनही पाहे. म्हणून सद्गुरू म्हणतात, नक्कीच आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे, या जगात सुखी कोण आहे. मग आपण सर्वात सुखी आहोत. कारण आपल्याकडे 2 हात, 2 पाय आणि 2 डोळे आणि एवढं मोठं शरीर देवाने आपल्याला चांगलं दिलाय आणि जगण्यासाठी आपल्याला मानव हे रूप दिलाय. सद्गुरूंनी कधी मानलं नाही जाती भेद धर्म, चांगल्या प्रकारे जाणून घेतले प्रत्येकाचे कर्म. श्रद्धा ठेवून जो करतो सर्वात श्रेष्ठ भक्ती, सद्गुरू त्यालाच मिळवून देतात मोक्ष आणि मुक्ती. आणि मग नक्कीच त्याला सर्व जीवनामध्ये अगदी आनंद प्राप्त होत असतो. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागेल पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि तुमचाच विजय शेवटपर्यंत होईल. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान असते आणि ते वरदान साक्षात तुम्ही देवाने आपल्याला दिले असते. जसे आहात तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्याच्यासमोर जीव जरी ओळून टाकला ना तरी तो तुमचा होणार नाही. म्हणून लोकांचा विचार करत बसून स्वतःची कष्टी नक्कीच होऊ देऊ नका. सोनं अंगावर घातलं म्हणून माणूस मौल्यवान होतो असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात सुद्धा असायला हवी आणि ती असली की तो माणूस नक्कीच मौल्यवान होत असतो. म्हणून रडू तर येत होतं पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता पण मना मात्र भिजलं होतं. आणि कारण डोळे पाहणारे बरेच असतात पण मनातलं जाणून घेणारे फक्त स्वामी समर्थ असतात आणि ते जाणून घेतात आणि त्यावर उपायही आपल्याला सांगत असतात आणि ते उपाय आपण नक्कीच करायचे असतात. चेहऱ्यावरचे तेज हे तुमच्या अंतःकरणातील विचारांवर अवलंबून असते. मनात आत्मविश्वास असला की चेहऱ्यावरील तेजस्वी दिसतो आणि मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो आणि मनातले हे भावच माणसाला सुंदर बनवत असतात आणि सुंदर बनवून या जगापेक्षा नक्कीच आपल्याला चांगलं काहीतरी ते भाव देत असतात. म्हणून नातं जोडणे एक कला आहे, नातं टिकवणे एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे हे फक्त 2च जणांना माहिती असते. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा. आणि तो अंतरात्माच आपल्याला सांगत असतो आणि भरपूर काही गोष्टी त्यातून आपल्याला समजतही असतात. म्हणून त्या अंतरात्म्याला आपण विचारलं पाहिजे आणि आपल्या अंतरात्म्याला काय वाटतं त्यावर आपण नक्कीच भरोसा ठेवला पाहिजे. मित्रांनो, ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे तुझे सद्गुरू पाय धोनी. आणि आपण जिथे मस्तक ठेवू तिथे सद्गुरूंचे पाय आहेत असा आपण नक्कीच विचार केला पाहिजे. मग आपल्याला प्रत्येक माणसात देव दिसायला लागेल आणि प्रत्येक माणसात प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देव बघू शकू. लोकांनी नेहमी भरपूर सन्मान आणि आदर नक्कीच तुम्ही दिला पाहिजे. त्यासाठी नव्हे की त्यांचा अधिकार आहे, परंतु यासाठी द्या कारण आपण सद्गुरूंचे दास आहोत आणि आपल्यात संस्कार आणि नक्कीच परिपूर्ण आहेत आणि भरून ठेवलेले आहेत. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी प्रेम आणि आपल्यांची साथ नक्कीच असणे खूप गरजेचे आहे आणि ती साथ असली की आपण नक्कीच एकदम महत्त्वाच्या गोष्टी मिळवू शकतो आणि जगामध्ये भरपूर पुढेही जाऊ शकतो. म्हणून आपल्याला त्यांची साथ ही महत्त्वाची असते आणि ती साथ असली की मग भरपूर काही आपण आयुष्यात मिळवूही शकतो आणि भरपूर काही गोष्टी आपण साध्यही करू शकतो. आयुष्य कोणालाही सोपे नाही, प्रत्येकाला समस्या आहेत. ते कशातून जातात हे तुम्हाला माहीत नाही. कोणी परिपूर्ण नाही, कोणीही परिपूर्ण होण्यास पात्र नाही. म्हणून तुम्ही न्याय, टीका किंवा थट्टा सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवा की प्रत्येक जण स्वतःचे युद्ध लढत आहे
आणि ते युद्ध लढता लढता तो जीवनामध्ये जगत सुद्धा आहे. म्हणून ज्या विचारामुळे आपल्याला दुःख होते तो विचार पूर्णपणे मनातून नक्कीच तुम्ही काढून टाकला पाहिजे. कारण सद्गुरूंचा विचार मनात असला की दुसरा कोणताच विचार आपल्याला येत नाही आणि फक्त सद्गुरूंचा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. आणि म्हणून सद्गुरूंचे नामस्मरण केले तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं भय नाही आणि कोणत्याच गोष्टीचं तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी की करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते. चलाकी 4 दिवसच नक्कीच टिकत असते, पण इमानदारी शेवटपर्यंत टिकत असते आणि आयुष्यभर आपल्या सोबत असते. किती दिवसाचे आयुष्य असतं, आज नसतं तर उद्या नसतं. म्हणून आयुष्य अगदी आनंदाने जगायचं असतं. हातात येणारा पैसा वाढला म्हणून नक्कीच गर्व आपण करायचा नसतो. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकत असतो. म्हणून हसत राहा आणि विचार सोडा, पण हात तर जीवन आहे ही संकल्पना तुम्ही मनी बाळगली पाहिजे आणि जीवनामध्ये पुढे जात राहिले पाहिजे. आणि हा संपूर्ण स्वामींचा दिव्य संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि दिव्य संदेश व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.